कल्पना करा, एखादा प्रगणक एका बंद दारासमोर उभा आहे आणि दाराला मोठं कुलूप लागलंय. अगदी. आता पूर्वीच्या काळी काय व्हायचं, अशा परिस्थितीत खूप गोंधळ उडायचा. म्हणजे शेजाऱ्यांकडून माहिती घ्यावी का? किंवा मग स्वतःच्या मनाने काहीतरी अंदाजे उत्तरे लिहावीत का, हा प्रश्न असायचा. हो ना. पण आता तसं नाहीये. आता या नव्या युगात त्या प्रगणकाच्या हातात जे मोबाईल ॲप आहे, त्यात फक्त एका छोट्याशा चेकबॉक्सवर क्लिक केलं जातं. आणि पुढचे तब्बल 34 प्रश्न विचारण्याचे किंवा नोंदवण्याचे कष्ट आपोआप वाचतात. म्हणजे एका क्लिकवर ती गुंतागुंत सुटते. हो हो, हे खरंच खूप भारी आहे. नक्कीच. आणि ही केवळ वेळेची बचत नाहीये, तर माहितीच्या अचूकतेची आणि पारदर्शकतेची एक अत्यंत मोठी क्रांती आहे. अगदी खरंय. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण भारताच्या जनगणनेच्या अशाच एका डिजिटल मेंदूबद्दल बोलणार आहोत. ज्याला आपण घरायादी व घरगणना यासाठी तयार करण्यात आलेले मोबाईल ॲप असं म्हणतो. होय, हे ॲप म्हणजे केवळ काही माहिती साठवणारं सॉफ्टवेअर नाहीये. देशातल्या 140 कोटी लोकसंख्येचं, त्यांच्या घरांचं जे प्रचंड वैविध्य आहे, त्याला एका शिस्तबद्ध माहितीत रूपांतरित करणारं हे एक शक्तिशाली साधन आहे. बरोबर. आज आपण प्रामुख्याने जनगणना प्रगणकांच्या दृष्टिकोनातून या ॲपच्या आत डोकावणार आहोत. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 ते 7 ची अचूक नोंदणी कशी होते आणि त्यामागील तर्क काय आहे, यावर आपण लक्ष केंद्रित करूया. या चर्चेचा मुख्य उद्देश हा आहे की प्रगणकाने ॲपवर फक्त काय करायचे हे सांगण्यापेक्षा ॲपची रचना अशी का केली आहे हे समजून घेणं जास्त महत्वाचे आहे. हां, म्हणजे मागचा विचार समजला पाहिजे. अगदी. ॲप मागील विचार एकदा समजला की मग प्रत्यक्ष मैदानात म्हणजे फील्डवर काम करताना चुका होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात येते. तर मग या डिजिटल प्रवासाची सुरुवात करूया. जेव्हा प्रगणक पहिल्यांदा ॲप उघडतो तेव्हा त्याच्यासमोर येतो तो मुख्य डॅशबोर्ड. हो, सुरुवातीचं पान. तीत बदल करण्यासाठी वेगवेगळी बटणं का दिली असावीत? एकाच जागेवरून हे सर्व करता आलं नसतं का? हां, खूप छान प्रश्न आहे. आणि याचं उत्तर माहितीच्या सुरक्षिततेमध्ये दडलं आहे. अच्छा, ते कसं? बघा, जेव्हा प्रगणक एखाद्या नवीन घरासमोर उभा असतो, तेव्हा संपूर्ण नवीन नोंदणी सुरू करण्यासाठी हाऊस लिस्ट एंट्री या पर्यायाचा वापर केला जातो. बरोबर. पण समजा प्रगणकाने एखाद्या घराची माहिती भरली आणि 2 तासानंतर त्याला लक्षात आलं की एका प्रश्नाचं उत्तर चुकीचे नोंदवले गेले आहे. हां, असं होऊ शकतं. अशा वेळी जर त्याने पुन्हा नवीन एंट्रीच्या बटणावरून जायचा प्रयत्न केला तर डुप्लिकेशन किंवा दुबार नोंदणी होण्याचा धोका असतो. अरे छा, म्हणजे एकाच घराची दोनदा नोंद होऊ शकते? अगदी. म्हणूनच अपडेशन डेटा किंवा एडिट हा पर्याय पूर्णपणे वेगळा ठेवला आहे, जेणेकरून जी माहिती अजून मुख्य सर्व्हरवर सिंक झालेली नाही त्यात अत्यंत सुरक्षितपणे बदल करता येतो. सिंक करण्याच्या मुद्द्यावरून मला आठवलं, अनेक प्रगणकांना देशाच्या अशा भागात काम करावं लागतं जिथे मोबाईल नेटवर्कचा मोठा अडथळा असतो. मग अशा वेळी हे ॲप काम कसं करतं? तिथेच या ॲपचे खरे यश आहे. हे ॲप ऑफलाईन फर्स्ट या तत्वावर चालते. म्हणजे इंटरनेट नसतानाही चालतं? होय, माहिती भरताना इंटरनेटची अजिबात गरज नसते. प्रगणक दिवसभर माहिती भरून ती ॲपमध्ये सेव्ह करू शकतो. आणि जेव्हा तो चांगल्या नेटवर्क क्षेत्रात येतो तेव्हाच त्याला सिंक हे बटन दाबून ती सर्व माहिती एकाच वेळी नॅशनल सर्व्हरवर सुरक्षितपणे पाठवता येते. हे खूपच व्यवहार्य आहे. आणि काम पूर्ण झाल्यावर मार्क ॲज कंप्लीट करून तो गट बंद करता येतो. बरोबर. आता थोडं ॲपच्या नेव्हिगेशनबद्दल बोलूया. ॲपमध्ये एका पानावरून दुसऱ्या पानावर जाण्यासाठी प्रिव्हियस, जम्प आणि नेक्स्ट अशी बटणे आहेत. मला असं ऐकव्यात आलंय की हे नेक्स्ट बटन बऱ्याचदा दाबताच येत नाही, ते लॉक झालेलं असतं. हे थोडं त्रासदायक नाही का? वरवर पाहता ते त्रासदायक वाटू शकतं, पण तो मानवी चुका टाळण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. म्हणजे कसं? जोपर्यंत सध्याच्या स्क्रीनवरील सर्व आवश्यक प्रश्नांची उत्तरे प्रगणक भरत नाही तोपर्यंत सिस्टीम ते नेक्स्ट बटन सक्रियच करत नाही. म्हणजे चुकून एखादा रकाना रिकामा राहिला तर ॲप तुम्हाला पुढे जाऊच देणार नाही? अगदी बरोबर. पूर्वी कागदावर माहिती भरताना एखादा रकाना चुकून रिकामा राहण्याची शक्यता असायची. हो, आणि मग नंतर डेटा एंट्री करताना त्याचे मोठे दुष्परिणाम दिसायचे. इथे ॲप त्या चुकीला जागेवरच अडवून धरते. आता प्रत्यक्ष माहिती भरण्याच्या प्रक्रियेकडे येऊया. सुरुवात होते पहिल्या 2 प्रश्नांपासून. प्रश्न क्रमांक 1 आहे ओळ क्रमांक म्हणजे लाईन नंबर, आणि प्रश्न क्रमांक 2 आहे इमारत क्रमांक. यातला ओळ क्रमांक प्रगणकाला टाकावा लागतो का? नाही, अजिबात नाही. ओळ क्रमांक हा ॲपमध्ये निष्क्रिय असतो. म्हणजे तो आपोआप येतो? होय, तो सिस्टीमद्वारे आपोआप चढत्या क्रमाने वाढत जातो.
प्रगणकाला फक्त प्रश्न 2 म्हणजे इमारत क्रमांकावर लक्ष केंद्रित करायचंय. अच्छा, पण हा क्रमांक कुठून आणायचा? जर त्या इमारतीच्या मुख्य दरवाज्यावर महानगरपालिकेचा किंवा ग्रामपंचायतीचा पूर्वीपासूनच एखादा क्रमांक लिहिला असेल तर तो तिथे नोंदवायचा आहे. हा रकाना अक्षरे आणि संख्या दोन्ही स्वीकारतो. इथे मला एका अतिशय महत्वाच्या फीचरबद्दल विचारायचं आहे. डुप्लिकेट किंवा पुनरावृत्ती करा हे बटण, हे नक्की कसं काम करतं? समजा एखादा प्रगणक मुंबईसारख्या शहरात एखाद्या मोठ्या SRI इमारतीत गेला आहे किंवा मोठ्या अपार्टमेंटमध्ये गेलाय. तिथे 100 फ्लॅट्स आहेत. बापरे, 100 फ्लॅट्स? हो. मग जर त्याला प्रत्येक घरासाठी तोच लांबलचक इमारत क्रमांक पुन्हा पुन्हा टाईप करावा लागला तर त्याचा किती वेळ जाईल? खूपच वेळ जाईल. आणि टाईप करताना एखादा आकडा चुकला तर सिस्टीममध्ये एकाच इमारतीचे 2 वेगळे भाग तयार होतील. अरेच्छा, म्हणजे फक्त एका टायपिंग मिस्टेकमुळे इमारतीचे 2 तुकडे होऊ शकतात. अगदी. आणि म्हणूनच डुप्लिकेट हे बटण दिले आहे. जर ते घर आधी नोंदवलेल्या इमारतीपैकीच एका इमारतीत असेल तर प्रगणक ड्रॉपडाऊन मेनूमधून तो क्रमांक फक्त निवडू शकतो. म्हणजे वेळही वाचतो आणि माहितीची शुद्धताही टिकून राहते. नेमकं हेच. आणि यानंतर येतो प्रश्न क्रमांक 3, गणना घर क्रमांक. मला ही संकल्पना फार रंजक वाटते, कारण इथे ॲपमध्ये आपोआप एक 4 अंकी क्रमांक तयार होतो, जसे की 0001 0002. हो. आणि हा तयार झालेला डिजिटल क्रमांक प्रगणकाला प्रत्यक्ष त्या घराच्या दारावर मार्कर पेनने लिहायचा असतो. बरोबर. डिजिटल आणि भौतिक जगाचा हा किती सुंदर मेळ आहे. पण मला एक सांगा, हा क्रमांक दारावर लिहिण्याची खरंच इतकी गरज असते का? ॲपमध्ये तर नोंद झालीच आहे ना? हा क्रमांक दारावर लिहिणे अत्यंत आवश्यक आहे. ही केवळ एक औपचारिकता नाहीये. मग काय आहे यामागे? तेव्हा कोणत्या घराची नोंदणी झाली आहे आणि कोणती घरे नव्याने बांधली गेली आहेत हे ओळखण्यासाठी या भौतिक खुणेचा खूप मोठा उपयोग होतो. म्हणजे कुणी सुटू नये म्हणून? हो. आणि एकच घर दोनदा मोजले जाणे टाळण्यासाठी ही सर्वात प्रभावी पद्धत आहे. हे तर अगदी एखादा शहराचा नकाशा नव्याने तयार करण्यासारखं आहे. आता घराला क्रमांक दिला आणि प्रगणक कुटुंबासमोर उभा आहे. इथे एक नवीन तंत्रज्ञान समोर येते, ते म्हणजे स्वगणना किंवा सेल्फ एन्युमरेशन. आजकाल अनेक कुटुंबे स्वतःहून ऑनलाईन पोर्टलवर आपली माहिती भरतात. अशावेळी प्रगणकाने काय करावे? प्रगणकाने सर्वात अधिक कुटुंबाला हाच प्रश्न विचारावा की तुम्ही स्वतःहून माहिती भरली आहे का? आणि त्यांनी होय म्हटले तर प्रश्न क्रमांक 9 जो कुटुंब क्रमांक आहे तो ॲपमध्ये आपोआप सक्रिय होतो. कुटुंबाकडे एक SEID आलेला असतो जो प्रगणकाने ॲपमध्ये टाकायचा असतो. आणि जर तो ID जुळला तर प्रगणकाला सर्व 34 प्रश्न पुन्हा विचारावे लागत नाही, बरोबर? अगदी बरोबर. प्रगणकाने फक्त कुटुंबाला विचारून माहिती अचूक असल्याची खात्री करायची आणि थेट ॲक्सेप्ट अँड सबमिटवर क्लिक करायचे. खूपच सोपं आहे. पण समजा कुटुंबाने भरलेल्या माहितीत काही त्रुटी असतील किंवा त्यांना काही बदल करायचे असतील तर प्रगणक एडिटचा पर्याय वापरून ते बदल करू शकतो. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. जेव्हा प्रगणक कुटुंबाने भरलेली माहिती एडिट करतो तेव्हा ॲपमध्ये त्या नोंदीवर एक टॅग लागतो. जेणेकरून पर्यवेक्षकांना हे समजू शकतं की मूळ माहितीत बदल झाला आहे. पण माझ्या मनात एक व्यावहारिक प्रश्न आहे. विचारा ना. समजा कुटुंबाने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलं की हो, आम्ही माहिती भरली आहे, पण जेव्हा प्रगणक तो ID टाकतो तेव्हा तो ID चुकीचा सांगतो किंवा जुळतच नाही. मग अशावेळी काय? ॲप तिथेच अडकून पडते का? नाही, अजिबात नाही. आणि इथेच ॲपची हुशारी दिसून येते. जर ID जुळत नसेल किंवा काही तांत्रिक समस्येमुळे तो सापडत नसेल तर प्रगणकाला त्या दारात ताटकळत उभे राहण्याची गरज नाहीये. मग काय करायचं? ॲपमध्ये एक अत्यंत भक्कम फेल सेफ मेकॅनिझम आहे. अशा स्थितीत ॲप आपोआप प्रश्न क्रमांक 4 पासून मॅन्युअल माहिती संकलन सुरू करण्याचा मार्ग मोकळा करून देते. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत डेटा गहाळ होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली आहे. उत्तम. होय. आता जर कुटुंबाने स्वगणना केली नसेल तर प्रगणकाला स्वतः माहिती भरावी लागते आणि इथेच खरी कसोटी सुरू होते. घराचे बांधकाम आणि साहित्याची नोंद करणे म्हणजे प्रश्न 4, 5 आणि 6. बरोबर. घराची जमीन, भिंती आणि छप्पर यांसाठी वापरलेले मुख्यतः साहित्य कसे ठरवावे? मला वाटतं यासाठी काही अतिशय ठाम नियम असावेत. होय, यासाठी काही पायाभूत नियम आहेत. यातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे बहुमताचा नियम. बहुमताचा नियम म्हणजे काय? भारतात अनेक घरांचे बांधकाम टप्प्याटप्प्याने होते. त्यामुळे एकाच घरात विविध साहित्यांचे मिश्रण पाहायला मिळते. हो, मला अशा एका घराची कल्पना येतेय.
समजा एका घरात बाहेरच्या दिवाणखान्यात छानशा महागड्या टाईल्स लावल्या आहेत, पण आतल्या 2 खोल्या आणि स्वयंपाकघरात साधी सिमेंटची किंवा मातीची लादी आहे. अशा वेळी प्रगणक काय नोंदवेल? बाहेरून पाहिल्यावर तर ते टाईल्सचं घर वाटतं. इथेच हा बहुमताचा नियम कामी येतो. आकर्षित होऊन केवळ दिवाणखान्यातील टाईल्सची नोंद करणे चुकीचे ठरेल. अच्छा. नियम सांगतो की घराच्या एकूण क्षेत्रफळापैकी जे साहित्य सर्वाधिक प्रमाणात वापरले आहे त्याचीच नोंद करावी. म्हणजे या उदाहरणात बहुमत हे सिमेंटचे किंवा मातीचे आहे. म्हणजे टाईल्सकडे दुर्लक्ष करायचं? अगदी. त्यामुळे प्रगणकाने सिमेंटचा संकेतांक 5 नोंदवणे अपेक्षित आहे. हां, म्हणजे दिसण्यावर जाऊ नका, वस्तुस्थिती पहा. आणि समजा एखादी बहुमजली इमारत असेल, जसे की पुण्यातील एखादा जुना वाडा किंवा मुंबईतील चाळ, जिथे तळमजला दगडाचा आहे आणि पहिला मजला लाकडाचा आहे, तिथे काय करावे? त्यासाठी बहुमजली नियम लागू होतो. वेगवेगळ्या मजल्यांचं साहित्य आपोआप सारखेच मानले जाऊ नये. प्रत्येक मजल्यावरील घराची त्याच्या स्वतंत्र भौतिक वास्तवानुसार नोंद व्हायला हवी. आणि यातला अजून एक भाग म्हणजे एकाच घरात एकापेक्षा जास्त कुटुंबे राहणे. हां. म्हणजे एकाच छताखाली जर 2 भाऊ त्यांची स्वतंत्र कुटुंबे घेऊन राहत असतील, तर प्रगणकाला साहित्याची माहिती दोनदा भरावी लागते का? नाही. आणि हा ॲपचा एक अतिशय वेळेची बचत करणारा पैलू आहे. म्हणजे ॲप स्वतः माहिती घेतं? होय. एकाच घरात अनेक कुटुंबे राहत असल्यास साहित्याची म्हणजे जमीन, भिंत, छप्पर यांची नोंद फक्त पहिल्या कुटुंबासाठी करायची असते. जेव्हा प्रगणक त्याच घरातील दुसऱ्या कुटुंबाची नोंद सुरू करतो, तेव्हा ॲप पहिल्या कुटुंबाची माहिती आपोआप घेते. वाह, हे खरोखरच स्मार्ट आहे. आता थोडं प्रश्न 5 बद्दल बोलूया. भिंतींचे साहित्य. मला तर वाटते इथे प्रगणकाला एखाद्या गुप्तहेरासारखे काम करावे लागते. तुम्ही अगदी बरोबर शब्द वापरलात. गुप्तहेरासारखीच नजर लागते इथे. का बरं? कारण भिंतीला अनेकदा बाहेरून सिमेंटचे गुळगुळीत प्लास्टर केलेले असते किंवा सुंदर रंग दिलेला असतो. प्रगणकाने प्लास्टर किंवा रंगाखालील मूळ साहित्य ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे जर भिंत आतून कच्च्या मातीच्या विटांची असेल आणि त्यावर फक्त सिमेंटचा लेप लावून रंगकाम केले असेल, तर ती सिमेंटची पक्की भिंत मानली जाणार नाही? अजिबात नाही. प्लास्टरच्या आत जर कच्च्या विटा असतील तर तो कच्च्या विटांचाच संकेतांक घ्यावा लागेल. हे ओळखायचं कसं? प्रगणकाने केवळ डोळ्यांवर विश्वास न ठेवता कुटुंबाला विचारून मूळ साहित्याची खात्री करून घेतली पाहिजे. पण सरकारला या मूळ साहित्याची इतकी काय गरज आहे? वरून सिमेंट आहे ना, मग झालं? इथेच या संपूर्ण प्रक्रियेमागचा मुख्य उद्देश दडलेला आहे. ही माहिती केवळ आकडेवारी नाहीये. मग काय आहे? जेव्हा देशात भूकंप, पूर किंवा वादळासारखी नैसर्गिक आपत्ती येते, तेव्हा कोणती घरे सर्वात जास्त धोक्यात आहेत याचा अंदाज बांधण्यासाठी याच डेटाचा वापर होतो. बापरे, मी असं विचारच केला नव्हता. कच्च्या विटांवर सिमेंटचे प्लास्टर केले म्हणून ती भिंत भूकंपात सिमेंटसरची तग धरू शकत नाही. म्हणूनच मूळ ढाचा ओळखणे महत्वाचे असते. बापरे, म्हणजे प्रगणकाने भरलेला हा छोटासा कोड थेट देशाच्या आपत्ती व्यवस्थापनाशी जोडलेला आहे. हे खूपच गंभीर आणि महत्वाचे आहे. छपराच्या साहित्याबद्दलही असाच एखादा खास नियम आहे का? होय. इथे एक उंच पर्वतावरील नियम आहे. तो काय आहे? हिमालयासारख्या किंवा इतर थंड हवेच्या ठिकाणी अनेकदा थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून कॉन्क्रीटच्या पक्क्या छपरावर लाकूड किंवा गवत अंथरलेले असते. वरून पाहता ते लाकडे किंवा गवताचे छप्पर वाटू शकते. हां. पण इथेही नियम तोच आहे. मूळ बांधकाम कशाचे आहे? जर ते कॉन्क्रीटचे असेल तर संरक्षणासाठी वरून टाकलेल्या गवताकडे दुर्लक्ष करून मूळ कॉन्क्रीटचीच नोंद करावी. म्हणजेच वरवरचे सौंदर्य किंवा आवरण बाजूला सारून इमारतीचा खरा कणा शोधणं हे प्रगणकाचं काम आहे. आता आपण या प्रक्रियेतील एका अत्यंत गुंतागुंतीच्या टप्प्यावर आलो आहोत. प्रश्न 7. गणना घराचा प्रत्यक्ष वापर. घर नेमके कशासाठी वापरले जाते हे ठरवणं. बरोबर. इथे प्रामुख्याने 3 मोठे प्रकार येतात. पूर्णपणे निवासी, पूर्णपणे अनिवासी आणि निवासासह इतर वापर. केवळ निवास म्हणजे जिथे लोक फक्त राहतात, जसं की फ्लॅट, झोपडी किंवा लष्करी बॅरेक्स. होय. आणि निवासासह इतर वापर म्हणजे समजा एखाद्याचं किराणा दुकान आहे आणि त्याच घरात मागच्या बाजूला त्यांचं कुटुंब राहते. अगदी बरोबर. या दोन्ही पर्यायांसाठी प्रगणकाला पुढील सर्व 34 प्रश्न विचारणे अनिवार्य असते. पण माझा सर्वात मोठा गोंधळ उडतो तो संस्था आणि संस्था कुटुंब. हे दोन्ही शब्द अगदी सारखेच वाटतात. हा गोंधळ अनेकदा होतो, पण या दोन्हींमध्ये स्वयंपाकघर आणि मानवी वस्ती या 2 गोष्टींचा खूप मोठा फरक आहे. ते कसं काय? थोडं सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच.
समजा एखाद्या इमारतीत असंबद्ध लोकांचा समूह एकत्र राहत असेल, म्हणजे जे एकमेकांचे नातेवाईक नाहीत, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते एकाच स्वयंपाकघरात तयार झालेले जेवण जेवत असतील, तर ते संस्था कुटुंब मानले जाते. उदाहरणार्थ वृद्धाश्रम, वसतिगृह किंवा अनाथालय. बरोबर. तुरुंग हा सुद्धा याच प्रकारात येतो. जेव्हा प्रगणक ॲपमध्ये या संस्था कुटुंब पर्यायावर टिक करतो, तेव्हा ॲप त्यांना थेट प्रश्न 9 कडे घेऊन जाते आणि त्यांना 999 हा विशेष कुटुंब क्रमांक आपोआप दिला जातो. अच्छा. आणि मग नुसती संस्था कशाला म्हणायचे? जर एखादी इमारत केवळ शाळा, कार्यालय किंवा रुग्णालय असेल, जिथे लोक दिवसा काम करतात पण तिथे रात्री कोणी झोपत नाही, किंवा त्यांचा एकत्र स्वयंपाक होत नाही. बरोबर, तर ती केवळ संस्था मानली जाते, कुटुंब नाही. पण समजा एखाद्या मोठ्या घाऊक बाजारपेठेत किंवा किराणा दुकानात कामावर असणारे गडी रात्री त्या दुकानातच झोपत असतील, तिथे तर स्वयंपाकघर नसते. तिथे काम करणारा एखादा व्यवस्थापक हॉटेलच्याच एका स्वतंत्र खोलीत कायमस्वरूपी राहत असेल, तर त्याची ती खोली हॉटेलचा भाग मानलीच जात नाही. मग ती काय मानली जाते? ती खोली स्वतंत्र निवासी घर मानली जाते. हा फरक खूपच सूक्ष्म आहे. या सगळ्या गुंतागुंतीमध्ये मला ॲपमधला सर्वात शक्तिशाली आणि हुशार पर्याय वाटतो तो म्हणजे कुलूपबंद चेकबॉक्स. हो, लॉक घरांसाठी. आपण सुरुवातीला ज्या बंद घराची चर्चा केली ते हेच. होय, प्रगणकांसाठी हा एक मोठा दिलासा आहे आणि सिस्टीमसाठी एक सुरक्षा कवच. ते कसं? जर घर बंद असेल आणि प्रगणकाने कुलूपबंद चेकबॉक्सवर टिक केले, तर ॲप पुढील सर्व 34 प्रश्न वगळते आणि प्रगणकाला थेट शेवटच्या स्क्रीनकडे म्हणजे मोबाईल नंबर नोंदवण्याच्या पेजवर घेऊन जाते. आणि यामागील विचार काय आहे? केवळ प्रगणकाचा वेळ वाचवणे? वेळ वाचवणे हा एक भाग झाला, पण मुख्य उद्देश आहे खोटा डेटा किंवा फॅब्रिकेटेड डेटा तयार होण्यापासून रोखणे. म्हणजे अंदाजे उत्तरे टाळणे? हो ना. जर घर बंद आहे तर आतमध्ये पिण्याचे पाणी कुठून येते, शौचालय कोणत्या प्रकारचे आहे किंवा भिंतीचे साहित्य काय आहे, हे प्रगणक 100% खात्रीने सांगू शकत नाही. अगदी साहजिक आहे. अशावेळी स्वतःच्या मनाने उत्तरे लिहून घोस्ट डेटा तयार होऊ नये यासाठी ॲप ही प्रणाली वापरते. जे माहिती नाही ते चुकीचे भरण्यापेक्षा न भरलेले चांगले, हा त्यामागचा उद्देश आहे. अचूक डेटा संकलनासाठी अशा प्रकारच्या सिस्टम लेव्हल खरोखरच खूप गरजेच्या आहेत. या संपूर्ण प्रक्रियेकडे पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की जनगणना ॲप हे फक्त एक डेटा एंट्री टूल नाहीये, तर ते प्रगणकाला योग्य दिशा दाखवणारे एक मार्गदर्शक आहे. अगदी. जर प्रगणकाने या ॲपमधील बहुमताचा नियम, कुलूपबंदचं वैशिष्ट्य आणि संस्था विरुद्ध संस्था, कुटुंब यातील फरक नीट समजून घेतला, तर त्यांच्याकडून गोळा होणारी माहिती अत्यंत अचूक आणि निर्दोष असेल. उत्तम डेटा संकलनासाठी आणि या महाकाय राष्ट्रीय कार्यात सहभागी असणाऱ्या सर्व प्रगणकांना खूप खूप शुभेच्छा. पण आजची ही सखोल चर्चा संपवण्यापूर्वी एक विचार नक्कीच करण्यासारखा आहे. कोणता विचार? जेव्हा एखादा प्रगणक रखरखत्या उन्हात किंवा भर पावसात एखादा अनोळखी घरासमोर उभा राहून मोबाईल ॲपवर काही माहिती भरतो आणि दारावर मार्करने तो 4 अंकी डिजिटल क्रमांक लिहितो, तेव्हा ती केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नसते. तो क्रमांक त्या एका कुटुंबाची, त्यांच्या घराच्या भिंतींची, छपराची आणि त्यांच्या जीवनमानाची एक डिजिटल ओळख बनत असतो. आज ॲपवर अत्यंत काळजीपूर्वक नोंदवला जाणारा हा सूक्ष्म डेटा भविष्यात काय चमत्कार करू शकतो, हा विचार खरोखरच थक्क करणार आहे. नक्कीच, हा डेटा देशाचा पाया ठरतो. याच डेटाच्या आधारे भविष्यात एखाद्या गावासाठी नवीन रस्ता मंजूर होईल, एखाद्या वस्तीला पिण्याचं पाणी मिळेल किंवा आपत्तीच्या काळात गरिबांसाठी घरांच्या नवीन योजनांना आकार दिला जाईल. एका साध्या मोबाईल ॲपमधील प्रगणकाची काही क्लिक्स आणि संकेतांक या देशाचं भविष्य कसे लिहू शकतात याचा नक्की विचार करा. अगदी खरे. याच विचारासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण सखोल चर्चेत.